आज हे मुगाचे मस्त असे पौष्टिक लाडू बनवलेले आहेत बघा. टेक्स्चर काय सुंदर या लाडूंचं आलेलं आहे आणि चवीलाही ते अप्रतिम लागतात. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूयात. त्यासाठी मी इथे अर्धा किलो हिरवे मूग घेतलेले. हे जे मूग आहेत ते माझे घरगुती मूग आहेत. ते आपण पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे. 2 पाण्याने आपल्याला ते धुवून घ्यायचे. याच्यावर जे कोचीर तरंगतात ते आपल्याला काढून घ्यायचे. म्हणजे जे खराब मूग असतात ते ऑटोमॅटिक पाण्यावर वरती येतात, ते आपण काढून घ्यायचे. स्वच्छ असे हे मूग धुवून काढायचे. नंतर ते आपल्याला कढाईमध्ये घेऊन चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे. बघा या पद्धतीने हे खराब जे मूग असतात ते पाण्यावर तरंगतात ते आपल्याला काढून घ्यायचे. 2 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतल्यानंतर मी ते कढाईमध्ये टाकून घेतले. आणि आता हे जे मूग आहेत ते आपल्याला चांगले खरपूस असे होईपर्यंत 20 ते 25 मिनिटांसाठी मंद आचेवर भाजून घ्यायचे. या पद्धतीने ते भाजल्यानंतर त्याची आपल्याला पावडर करून घ्यायची. बघा यामध्ये जे पाणी आहे ते पाणी देखील आता पूर्णतः आटून गेलेले आहे. मूग मस्त असे कुरकुरीत भाजून तयार झालेले. त्याचा कलरच आपल्याला लगेच सांगतोय की किती छान असे ते भाजून तयार झालेले आहे. हे जे भाजलेले मूग आहेत ते आपण मिक्सरला फिरून घ्यायचे आणि त्याची जी पावडर होईल ती आपल्याला चाळणीने चाळून घ्यायची. आणि वरती जे मूग राहतात ते पुन्हा आपल्याला मिक्सरमध्ये टाकून पुन्हा त्याची पावडर बनवून हे संपूर्ण मूग याच पद्धतीने आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे आणि त्याची पावडर बनवून घ्यायची. पावडर मस्त अशी मऊसूत बनायला हवी. आता ही जी पावडर आहे ती आपल्याला गॅसवर ठेवून ती भाजून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने ही पावडर बनवून तयार झालेली आहे. आता मी ती एका कढाईमध्ये घेणार आहे. साधारण 500 ग्राम एवढे हे मूग आहे. तर आपल्याला तूप जे लागतं ते 250 ग्रॅमपर्यंत तूप लागतं. ही जी पावडर आहे ती मी आता कढाईमध्ये टाकून घेणार आहे. आणि इथे मी 250 ग्राम इतकं तूप घेतलेलं आहे. पण तूप आपण एकदम टाकायचं नाही आहे, थोडं थोडं करून आपल्याला तूप टाकायचं आहे. आणि ही जी पावडर आहे ती चांगली 20 ते 25 मिनिटांपर्यंत कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची. मूग जे असतात ते आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. आपली ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्याचं, त्याचबरोबर आपले मसलचं जर डॅमेज झालेलं असेल तर ते रिपेअर करण्याचं काम मूग करतो. त्याचबरोबर तुम्हाला वेट मॅनेजमेंट करायचं असेल तर वेट बॅलन्स ठेवण्यासाठी देखील मूग खूप फायदेशीर ठरतात. या पद्धतीने हे खूप पौष्टिक असे लाडू बनवून तयार होतात. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करायची. बघा आता उरलेलं जे तूप आहे ते देखील मी थोडं थोडं करून यामध्ये टाकून चांगलं 20 ते 25 मिनिटांसाठी हे जे पीठ आहे ते भाजून घेणार आहे. त्याचा कलर आपोआप चेंज होतो आणि जसजसं पीठ भाजतं तसतसं ते तूप सोडण्यास सुरुवात होते. तर बघा या पद्धतीने मी आता हे तूप मिक्स करून घेतलेलं आहे. बघा आता हळूहळू हे तूप भाजण्यास सुरुवात झालेली आहे. हे पीठ जे आहे ते तूप रिलीज करण्यास सुरुवात झालेली आहे. अजून एक 5 मिनिटांसाठी मी ते भाजून घेणार आहे. तुम्ही बघताय टेक्स्चरमध्ये किती छान असा फरक जाणवतो आहे. लगेचच आपल्याला कलर चेंज दिसतो आहे, टेक्स्चरही चेंज दिसतं आहे. भाजल्यानंतर ते तूप सोडण्यास सुरुवात होते आणि असं मोकळं सुटसुटीत होण्यास सुरुवात होते. हे ते भाजल्याचं साईन आहे. बघा तूपही छान प्रकारे आता ह्या पिठाने सोडलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे. आता जितकं आपलं पीठ आहे त्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये आपल्याला गूळ टाकायचा असतो. तर मी ते 250 ग्राम इतका गूळ घेतलेला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही 300 ते 350 ग्रामपर्यंत देखील गूळ घेऊ शकतात. तुम्हाला किती गोड लाडू हवे त्यानुसार तुम्हाला इथे गूळ ॲड करायचा असतो. तर आता गॅस मी बंद करून घेतलेला आहे, कारण ऑलरेडी ही जी पावडर आहे ती खूप गरम आहे. त्यामुळे हा जो गूळ आहे तो लगेचच या पिठामध्ये मिक्स होतो. बघा लगेचच तो या पिठामध्ये मिक्स झालेला आहे, कारण गूळ जो आहे तो मी किसून देखील घेतलेला होता. आता ते आपल्याला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गूळही छान मिक्स झालेला आहे. आता यामध्ये मी वेलची पूड टाकणार आहे. तुम्ही जायफळ वेलची पूडही यात टाकू शकतात. याने आपल्या लाडवांची चव खूप छान लागते. अप्रतिम अशा चवीचे हे लाडू बनवून तयार होतात. आता इथे एक छोटी वाटी भरून मी इथे ड्रायफ्रूटची पावडर घेतलेली. ड्रायफ्रूटमध्ये मी इथे काजू, बदाम, मखाना आणि बेदाणे घेतलेले होते. त्याचबरोबर काही सीड्सही तुम्ही घेऊ शकतात, पंपकिन सीड किंवा सनफ्लावर सीड्स. आणि त्याचा चुरा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. याने आपल्या लाडवांची चव खूप छान लागते आणि ते आणखीनच पौष्टिक हेल्दी बनतात. आता हे व्यवस्थित मी चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेतलेले आहे. आता आपण ते एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात. तुम्हाला जर असं वाटलं की तरी देखील लाडू वळत नाही तर तुम्ही तूप वरतून थोडंसं टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून त्याचे लाडू वळून घ्यायचे. खूप आरामात ते लाडू बनवून तयार होतात. कुठलेही ते बनवायला तुम्हाला त्रास होत नाही. उरलेलं तूप देखील मी या पद्धतीने काढून घेतलेलं आहे आणि हाताच्या साहाय्याने व्यवस्थित रब करत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. अतिशय पौष्टिक असे हे लाडू बनवून तयार होतात. चवीलाही खूप छान लागतात. आता वाटीच्या साहाय्याने मी ती गरम असल्यामुळे या पद्धतीने मिक्स करून घेतलेले आहे. आता याचे मी लाडू वळून घेणार आहे. वरतून तुम्ही डेकोरेशनसाठी बेदाणे किंवा मग पिस्ते लावून घेऊ शकतात. मी ते पिस्ता घेतलेला आहे आणि हे लाडू मी वळून घेणार आहे.
बघा किती पटापट असे हे लाडू बनवून तयार होतात. मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे आणि चवीलाही खूप छान लागतात. तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करायची. आवडल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करायचा आहे. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकन दाबायलाही विसरायचं नाही आहे. बघा छानसे लाडू इकडे बनवून तयार झालेले. रेसिपी नक्की ट्राय करा.